नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर। पोलीस भरती संबंधित एक नवीन बातमी, एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। आजच्या सकाळच्या पेपरमधील ही बातमी आहे। राज्यात 10,000 पोलिसांची भरती होणार आहे। फेब्रुवारी नंतर प्रक्रियेला सुरुवात होईल। डिसेंबर 2025 पर्यंत असलेली रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे। 2024 डिसेंबरपर्यंतची माहिती आणि 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पोलीस पदांसंबंधित माहिती ही मागवण्यात आलेली आहे। डिटेलमध्ये आपण न्यूज बघूया। त्याआधी जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यावाईज आपल्याला माहिती आहे जिल्ह्यावाईज भरतीची जाहिरात येते, तर प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात ही तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। डिटेलमध्ये आपण न्यूज बघूया काय ते। राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची 10,000 पदे भरली जाणार आहेत। त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अप्पर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीणच्या पोलीस प्रमुखांकडून डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे। पुढे न्यूजमध्ये बघूयात काय दिले। सध्या रिक्त पदांची बिंदूनामावली तपासली जात आहे। डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे। तसंच भरतीबद्दल बघूया काय सांगितलं। या पोलीस भरतीचा जो मैदानीचा टप्पा आहे तो साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, या दृष्टीने नियोजन सुरू आहे। साधारणतः 8 ते 10,000 पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते, असेही वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितले। मागील वेळी 17,000 पोलीस पदांसाठी राज्यभरातून तब्बल 18 लाखांपर्यंत अर्ज आले होते। यावेळी देखील अर्जांची स्थिती अशीच राहील असे मानून भरतीचे नियोजन केले जाते। ठीक आहे, तर पावसाळ्यापूर्वी ही भरती कंप्लीट करण्याचं नियोजन आहे। जर पावसाळ्यापूर्वी जर ही भरती कंप्लीट करायची असेल तर त्यांना फेब्रुवारीनंतर लगेचच भरतीची जाहिरात देणं अनिवार्य असणार आहे। ओके, पुढे बघूयात आपण महत्त्वाचे जेवढे पॉईंट आहेत तेच आपण याच्यामध्ये कव्हर करूयात। राज्य राखीव पोलीस दलाकडील, इथे बघतोय आपण राज्य राखीव पोलीस दलाकडील रिक्त पदांचाही यात समावेश आहे, त्याची सुद्धा माहिती घेतली आहे। म्हणजे SRPFची सुद्धा याच्यामध्ये भरती असणार आहे। पुढे बघूयात डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पदे, हे आपण मगाशीच पाहिलं 31 डिसेंबरपर्यंत, आणि 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे। त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल। त्यानुसार काही दिवसांत भरती प्रक्रिया सुरू होईल। म्हणजे आता फेब्रुवारी महिना पूर्ण आहे, याच्यामध्ये त्यांनी माहिती जे काय असेल रिक्त पदांची ती मागवली जाईल आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहिरात जी आहे ती येऊन जाईल। तर ही होती आजची न्यूज, महत्त्वाची अपडेट पोलीस भरती संबंधितील।